लोकांच्या पाठीने आता लढायचं, न्यायालयीन लढायची आणि रस्त्यावरची लढाई लढायची. हे सुद्धा बाळासाहेब आंबेडकरांनी आपल्याला मार्गदर्शन केलंय. तो आपल्याला साहेबांनी टास्क दिलेला आहे. तो आपण प्रत्येक घराघरामध्ये ज्यांनी वंचित बहुजन आघाडीला मतदान केले ते सर्व फॉर्म भरून आपल्याला इलेक्शन काढलं आहे आणि अफिडेव्हिट करून आपल्याला सर्वांना कोर्टामध्ये जायचंय. ज्या दिवशी साहेब सांगतील, आपले लिगल टीम वकील सांगतील, त्या दिवशी आपल्याला सर्वांना 10 ते 15,000 लोक घेऊन आपल्याला कोर्टामध्ये जायचंय. आपण सर्व येणार ना कोर्टामध्ये. तर हे लढा आपल्या इकडे संपत नाही. तर हा लढा आपला जोपर्यंत आपल्याला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आपल्याला हा लढा लढायचा आहे. मग असे आमदार नारायण कुठे असतील, नारायण चव्हाण असतील किंवा त्यांच्या मुख्यमंत्री असतील, आपण जोपर्यंत आपण सगळे एकत्र आहे आणि आपल्या पाठीशी श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर आहे, सुरेशबाबा आंबेडकर आहे, तोपर्यंत आपल्याला कोणाची काही भीती नाही. तर आपण घाबरणार आहोत का? तर आपल्या पाठी आहे खंबीर नेतृत्व. सुनीलदादा आंबेडकर आपल्यासोबत आहे. आपण सर्वांना विनंती आहे, कोणालाही घाबरायचं नाही. मी तुमच्यासोबत आहे. ज्या ज्या ठिकाणी आपल्या वादाचे प्रश्न असतील, रोगाचे प्रश्न असतील, न्यायालयीन प्रश्न असतील, शिक्षणाचे प्रश्न असतील, आम्ही आंदोलनाच्या माध्यमातून आपले 4 नगर त्या ठिकाणी आहेत. आपण ते सगळे प्रश्न आपण सोडवणार आहोत. या ठिकाणी मी दारूची आणतो, प्रशासनाला सांगतो, आपण आव्हान देतोय. पीआय साहेब या ठिकाणी आलेले आहेत. इंगोले साहेब तुम्हाला या प्रचार सभेच्या माध्यमातून सांगतोय की दारूच्या ते अजूनही चालू आहेत. दारूच्या ते अजूनही चालू आहेत. आपण कृपया ते बंद करा. जेव्हा आमचा समाज हा बर्बादीच्या दिशेने जातो आणि तुम्हाला वारंवार विनंती करतो तरी हे अड्डे बंद होत नाहीये. त्या ठिकाणी ते नारायण कुचे प्रशासनाला फोन करून सांगतात, त्यांना सपोर्ट करतोय. तर तुम्ही नारायण कुचेचा ऐकणार आहात का जनतेचा ऐकणार आहात? हे तुम्हाला आम्ही या सभेच्या माध्यमातून विचारतो. या 2 दिवसाचा बंद झाला नाही. ही पूर्वी जनता पोलीस स्टेशनला घेरा टाकणार आहे. जाणार आहे मग आपण सर्वांनी 2 दिवसाला आपण आपल्याला पोलीस स्टेशनमध्ये घेरा टाकायचा आहे. जोपर्यंत इकडे दारूच्या अड्डे बंद होणार नाही तोपर्यंत आपण त्या ठिकाणचा घेरा सोडणार नाही. आणि येणाऱ्या काळात न्यायालयीन लढाई आपण लढतो, रस्त्याची लढाई आपण लढणार आहोत. जे जे मार्गदर्शन आपल्या श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर करणार आहेत, सुजाताबाई आंबेडकर करणार आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हा लढा लढत राहणार आहोत. बोलायला खूप आहे. ते अनेक दिवसापासून या ठिकाणी राहतोय, भाषण करतोय, पण आता आपल्याला सुजाताबाईलाही ऐकायचंय, आलेलं वक्तव्यही ऐकायचंय. म्हणून या ठिकाणी येणाऱ्या काळात आपल्याला एक जन आंदोलन मोठं उभा करायचं आहे. आपल्या शहरापुरतं, आपल्या परवानापुरतं आंदोलन नाही, तर हे महाराष्ट्रात हे आंदोलन आपल्याला उभा करायचंय. ते सुजाताबाईंच्या नेतृत्वामध्ये, वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वामध्ये आपल्याला हे आंदोलन उभा करायचंय. जोपर्यंत इथले नियम हातात नाही तोपर्यंत असे हरामखोर नारायण कुचेसारखे आमदार ओटलीवर येत नाही तोपर्यंत आपलं हे आंदोलन चालूच राहणार आहे. हे सर्वांनी आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि या ठिकाणी माझे 2 शब्द संपवतो. याबरोबर वक्ते बोलणार आहे, सुजाताबाई बोलणार आहे आणि सर्वांना जय भीम करतो. जय भीम, जय बुद्ध. दादा यानंतर आपले महाराष्ट्राचे राज्य उपाध्यक्ष आणि ब्रँड ग्रुप तैयबजी पण हे आपल्याला मार्गदर्शन करते. इधर आ जाओ तैयब भाई. आदाब, जय भीम. मंच पर उपस्थित आदरणीय सुजातदादा अम्बेडकर और उन्नतिताई शिरसाट, हम सबके नगर सेवक सतीश भाऊ गायकवाड़. मैं जिस दिन से इलेक्शन का रिजल्ट आया ये नारायण कुचे को एक ही चीज कह रहा हूं कि हार के जीतने वाले को बाजीगर कहते हैं. न मैं गिरा, न मेरे उम्मीदों के मीनार गिरे, न मैं गिरा, न मेरे उम्मीदों के मीनार गिरे, मुझको गिराने में कुछ लोग कई बार गिरे.
ये वंचित बहुजन आघाड़ी है। 115 नगर सेवकों का ये शहर है। 114 चुन के आए मगर कोई नहीं पहचान रहा। हमारा एक हराए पूरा महाराष्ट्र नाम ले रहा है। अभी महाराष्ट्र में सतीश भाऊ गायकवाड़ बोले तो सबको मालूम है, प्रभाग नंबर 24 से नगर सेवक। और आप देखो इलेक्शन हुआ, लोग मतदान लेके बैठ गए, ये अकेला आदमी ऐसा अभी भी खड़ा हुआ है। मतदान तो छोड़ो, मतदार साथ में है पूरे के पूरे। और आप लोगों का इसी तरह से साथ ये वंचित बहुजन आघाड़ी को मजबूत करता है, ये सतीश भाऊ को मजबूत करता है, ये आदरणीय बाबा साहेब अम्बेडकर के विचारों को मजबूत करता है। और हमको चाहिए इसी तरह मजबूती के साथ खड़े रहे, तब तक खड़े रहे जब तक ये जबरदस्ती के बिठाए हुए नगर सेवकों को उतार नहीं देते। उतारेंगे कि नहीं उतारेंगे? हम सब मिलके उतारेंगे। हम रोड की लड़ाई भी लड़ेंगे, हम कोर्ट की लड़ाई भी लड़ेंगे। ना हम रोड पे हारने वाले हैं, ना हम कोर्ट में हारने वाले हैं। क्यों? क्योंकि रोड पे हो सकता है हम लड़े, रोड पे हम लड़े, कोर्ट में इनका बाप लड़ने वाला है। कोर्ट में काला कोट डाल के अगर कोई खड़े रहेगा तो आदरणीय बाबा साहेब अम्बेडकर तब ये क्या करेंगे, इनको समझने की जरूरत है। अभी सुजात दादा हमारे बीच में, हमको सुजात दादा को सुनना है। मैं ज्यादा कुछ नहीं कहूंगा, बस इतना कहता हूं कि आने वाले 6 महीने के अंदर वंचित बहुजन आघाड़ी के सतीश भाऊ और इनके साथ का ये पूरा पैनल महानगर पालिका में जाएगा। बहुत बहुत शुक्रिया। जय हिंद। यानंतर आपल्या वंचित बहुजन आघाडीच्या अरुंधतीताई या आपल्याला मार्गदर्शन करते। सर्व परिवर्तनवादी विचारांना विनम्र अभिवादन करते। आजच्या या सभेला उपस्थित असलेले आमचे युथ आयकॉन, आमचे नेते आदरणीय सुजातदादा आंबेडकर, ज्यांच्यासाठी आपण जमलो आहोत असे आमचे सतीश भाऊ आणि त्यांची पूर्ण टीम, उपस्थित असलेले सर्व वंचित बहुजन आघाडीचे सन्माननीय पदाधिकारी आणि माझ्या बंधू भगिनींनो, इलेक्शन जसं सुरू होतं हे असं कळलं तेव्हापासून आपण सगळेजण सतीश भाऊ सोबत आहात आणि आजपर्यंतही आहात आणि पुढेही राहणार आहात याची आम्हाला खात्री आहे। बंधू भगिनींनो, आज जरी सतीश भाऊ निवडून आले नसतील पण एक नगरसेवक काय एका आमदारापेक्षाही कमी नाहीत, एका मिनिस्टरपेक्षाही कमी नाहीत, कारण तुम्ही सगळेजण त्यांच्यासोबत आहात। काय परिस्थिती असेल, ज्या आमदारांनी हे सगळं घडवून आणलं तो आज मोकळा श्वास पण घेऊ शकत नाही, पोलिसांच्या प्रोटेक्शन शिवाय घराच्या बाहेर पडू शकत नाही, स्वतःचं आयुष्य स्वतःनी संपवून टाकलंय असं म्हटलं तरी काही हरकत नाही। आम्हाला आमच्या बापांनी कायदा केलाय आणि त्या कायद्यानुसार मोकळा श्वास घेण्याची हिंमत दिली आहे, ताकद दिली आहे, अधिकार दिलाय आणि त्याचा पुरेपूर आम्ही वापर करतो आहोत। माझी पोलीस प्रशासनालाही विनंती आहे की तुम्ही त्यांना प्रोटेक्शन देऊन काय साध्य करतात। शासनाचा खर्च वाढवत आहात, तिजोरीवर अजून भाव टाकत आहात, जी व्यक्ती त्यांच्यासाठी लावली आहे त्या व्यक्तीचाही गळा ओढत आहात आणि हा पैसा तुम्ही आमचाच खर्च करत आहात। याचा जबाब पण या पोलीस प्रशासनाला द्यावाच लागेल। सध्या बाळासाहेब आंबेडकर जेव्हा काळा कोट घालून हायकोर्टात जातात तेव्हा सगळ्यांची बोलती बंद होते आणि मला विश्वास आहे की जेव्हा सतीश दादांचं हे कोर्ट प्रकरण उभं राहील तेव्हा सगळ्यांची बोलती बंद होणार आहे आणि हे 4ही नगरसेवक परत नगरसेवक पदी रुजू होणार आहेत। घरात घुसून बसणं, घरात लपून बसणं
मी येते. ते आपल्या रक्ताचे आहेत का की अजून कोणत्या रक्ताचे याचे शोध घ्या. दुसऱ्या रक्ताचे असतील नक्कीच. माझ्या भगिनींना महिला जिथे आहेत तिथे माघार नाहीच आहे. आमचं युथ जिथे आहे तिथे माघार नाहीच आहे. आम्ही सगळेजण रस्त्यावरची लढाई लढणार आहोत. आम्ही कायद्याची लढाई लढणार आहोत आणि काहीही झालं तरी आम्हाला भांडणाशिवाय, झगडल्याशिवाय, कायद्याशिवाय आणि रस्त्यावर उतरल्याशिवाय काहीच मिळत नाही. कारण या मनोवाद्याची नियतच नाही की त्यांनी आम्हाला सामावून घेतील. त्यामुळे आम्हाला तुमच्यात सामावण्याचीच गरज नाही. कधी काय असं येणार आहे समोरचा की तुम्हाला तुम्हालाच आम्हाला सामावून घ्यावं लागेल. तेव्हा तुम्ही जगू शकणार आहात, तेव्हा तुम्ही मोकळा श्वास घेऊ शकणार आहात. एवढी मी आज त्यांना वॉर्निंग देते. समोर खूप मोठी प्रशासन आहे, पोलीस प्रशासन. तुम्ही कितीही आलात, कितीही गाड्या इथे लावल्यात तरी आम्ही कायद्याने वागणारे लोक आहोत. आम्ही प्रामाणिक लोक आहोत. आम्ही कोणाचं वाईट कधी करत नाही, करणार नाही. आणि आम्हाला वाईट करायला भाग पाडलं तर ते वाईट केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. एवढंच मी इथे सांगते आणि थांबते. धन्यवाद. जय हिंद. हॅलो, प्रभाग क्रमांक 24 मधली संजयनगरची एक बालिका आहे. तिला फक्त 1 मिनिट आपण देतो बोलण्याला. मंजुरी जीवन सुरवटकर, ती फक्त 1च मिनिट देईल. फक्त प्लीज तिला ऐका. येथील सर्वांना राजा हटला काय, राजा जिंकला काय, राजा राजाच असतो. आपले वंचितचे सर्व पॅनल निवडून आणले पण नारायण कुटे यांनी पैसे देऊन निकास फेल केला आणि भाजपचे पूर्ण पॅनल निवडून आणले. आज आपल्यासाठी खासदार व आमदार यांच्यापासून मी मोठे झाले. कारण या पट्ट्याला हरवण्यासाठी एक आमदार आणि 2 खासदार मैदानात उतरले. सगळी निवडणूक काढली जात आहे. आज मी हमेशा आता आपल्या जिल्ह्याचे निरीक्षक योगेशजी बन यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत 2 मिनिटांमध्ये मांडावं. योगेशजी बन यांना विनंती करतोय की त्यांनी स्टेजवर येऊन काय झालंय, कसं झालंय हे त्याबद्दल थोडस मार्गदर्शन करावं. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आज या सभेसाठी उपस्थित. वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते, युथ आयकॉन सुजातदादा आंबेडकर, औरंगाबाद जिल्ह्याच्या प्रभारी महिला आघाडीच्या प्रदेश महासचिव तथा राष्ट्रीय सदस्य अरुंधती शिरसाट, राज्य प्रवक्ते तय्यबजी जफर, साधनाताई पठारे, नव्याने नगरसेविका झाल्या करुणाताई मेघानंदजी जाधव, सर्व उपस्थित मतदार नागरिक यांना माझा मान सन्मानाचा जय भीम. आपल्याला माहिती असेल, आपण जवळपास निवडणूक झाल्यापासून आजपर्यंत सतत सतीश भाऊ आणि त्यांच्या पॅनलसाठी लढाई लढत आहोत. आणि ती लढाई आपली कायदेशीर तथा रस्त्यावरची सुद्धा आहे. आणि या लढाईमध्ये लढत असताना आपल्यावर जो काही अन्याय झाला, अन्याय म्हणण्यापेक्षा या प्रस्थापित सरकारामधील बीजेपीचे आमदार नारायण कुचे यांनी सत्तेचा गैरवापर केला आणि त्या माध्यमातून या प्रभाग क्रमांक 24 मधील 4ही उमेदवार भारतीय जनता पार्टीचे
धोक्यातून निवडून आणले. खऱ्या अर्थाने आजही आपण एखादी दारूची दुकान जर बंद करायची असेल शासनाची, तर त्यासाठी एक उभी बाटली आणि आडवी बाटली एक प्रक्रिया असते. त्यात मतदान घेतलं जातं आणि ज्या ठिकाणी बहुमत असतं त्या ठिकाणात त्या बहुमताच्या आधारे ते दुकान अधिकृतरित्या बंद केलं जातं. आजही आमचा या सरकारला इशारा आहे, या प्रशासनाला इशारा आहे की त्यांनी पुन्हा एकदा बॅलेट पेपरवर मतदान घेऊन बघावं. आमचे उमेदवार यांच्या हजारोच्या मतदानापेक्षाही जास्त मतांनी निवडून येतील याची आम्हाला शाश्वती आहे. या सगळ्या प्रक्रिया होत असताना बारीक गोष्ट जर बघितली आपण, आपल्या समोर पैसा वाटण्यात आला होता, आपण त्याचे व्हिडिओ सुद्धा शेअर केलेत. आपलं जे पक्षाचं प्रबुद्ध भारत चॅनल त्याच्यावर आजही तो व्हिडिओ उपलब्ध आहे. आणि म्हणतात काय, घरात किती मेंबर आहे? 4. 8,000 रुपये द्या यांना. लगेच चिठ्ठी, 4ही कमळ, 4ही कमळाबाई. आता या सगळ्या गोष्टी आपल्या डोळ्यासमोर चालू असताना आपल्या उमेदवारांना माहिती मिळाली. आपण वारंवार सांगत होतो इथली लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची आहे. आणि शेवटी दादा त्यांनी जवळपास 1500 मतदान बोगस केलेत. यांची हिंमत नव्हती या ठिकाणी कायद्याने लढाई लढण्याची. बदनापूरचा तो आमदार आहे, त्यांनी दुबार मतदारांची यादी प्रेम चव्हाण यांच्याकडे उपलब्ध आहे, ते तिथून आणले. औरंगाबाद मध्ये या मुकुंदवाडी भागामध्ये अवोल हॉटेल आहे, त्या हॉटेलमध्ये तात्काळ इलेक्शन कार्ड बनवण्याची मशीन सुद्धा उपलब्ध होती. या पोलीस प्रशासनाने ती दाबली, इव्हन सीपीने सुद्धा दाबली. आम्ही ज्या दिवशी सीपी पाशी बसलो त्यावेळेस कायद्याच्या काही गोष्टी आमच्या चर्चेत आल्या. जर समजा एक ऑडिओ आताच अजय भाऊ यांनी प्रसारित केली होती, सर्व न्यूज चॅनलवरती आली होती, त्यामध्ये स्पष्ट दिलेलं आहे की नारायण कुचे म्हणतो की मी पोलीस प्रशासनाला सोबत देऊन मी पैसे वाटतो. त्यांनी म्हटलं होतं की दिवसा नका वाटू, रात्री वाटा. म्हणे मी दिवसा वाटतो, लोकांचं भलं होऊ द्या. हे म्हटले भलं होऊ द्या, परंतु अंधारात वाटा. म्हणजे याची मुजोरी बघा या आमदार नारायण कुचेची, की त्याला माहिती आहे की आपल्या आता सत्ता आहे, राजकारण आहे, हे लोक आमचं काही करू शकत नाही. परंतु संविधानाने जो अधिकार दिला आपल्याला, त्या अधिकाराच्या माध्यमातून आपण कायद्याची लढाई लढणारच आहोत. रस्त्याचीही लढाई लढतोय. फक्त प्रशासनाला एवढी विनंती राहील की कायद्याची लढाई लढत असताना आपण कायद्यानेच न्याय द्यावा. एकाला तुपाशी आणि एकाला उपाशी करू नये. सतीश भाऊ, आपण ज्यावेळेस ऑनलाईन पद्धतीमध्ये जी निवडणूक आयोगाची वेबसाईट आहे, त्या वेबसाईट मध्ये आपल्याला माहिती असेल 7व्या फेरीमध्ये 7,156 मतदान दाखवत आहे. त्याची स्क्रीनशॉट आपल्याकडे उपलब्ध आहे. तोच आधार घेऊन आपण निवडणूक आयोगामध्ये कोर्टाच्या माध्यमातून लढतोय. आणि जर 7व्या फेरीत 7,156 असेल तर 8व्या फेरीत 6,600 कसं काय मतदान होऊ शकतं? हा एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आणि त्याच्यानंतर वेबसाईट बंद करण्यात आली. नंतर आपले लोक त्या ठिकाणी गेले, त्यांच्यावर गुन्हे दाखल केले. म्हणजे सत्तेचा गैरवापर किती चांगल्या पद्धतीने या सरकारी सत्ताधाऱ्यांना करता येतो हे आपल्याला या ठिकाणी लक्षात येते. ही लढाई थांबलेली नाही, संपलेली नाही, ही लढाई सुरू झालेली आहे. जोपर्यंत आपल्याला न्याय मिळत नाही तोपर्यंत आपण ही लढाई लढणार आहोत. फक्त आपण आता कायद्याची लढाई लढणार आहोत. आणि माझी सर्वांना विनंती एकच राहील की या ठिकाणी सुजातदादा आंबेडकर आले, हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रभाग क्रमांक 24 औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर याची प्रसिद्धी प्रचिती इतक्या मोठ्या प्रमाणात झाली आहे. पूर्ण महाराष्ट्रातून याबद्दल सांत्वना निर्माण होतीये. आणि आपण जर तुम्ही कुठल्याही आमदाराच्या पेजवर व्हिडिओवर गेलात, त्या ठिकाणी कमेंट्स वाचा, तुमच्या लक्षात येईल की जनतेचा रोष किती मोठा आहे या महाराष्ट्रामध्ये. आपल्याला सर्वांना सुजातदादांना ऐकायचंय. आपण सर्वजण सुजातदादांना ऐकण्यासाठी या ठिकाणी जमा झालो. मी माझे लांबलेले भाषण संपवतो. धन्यवाद. जय भीम, जय संविधान. आपण थोडं मागासारखं महिलांना बसा जागा द्या ना. थोडं मागासारखं थोडंसं नगर ते थोडं मागासारखं महिलांना बसा जागा राखी. यानंतर आपले युवा नेते, युवकांचे हृदय सम्राट सुजातदादा आंबेडकर हे आपल्याला मार्गदर्शन करतील.
समतेचे विचार रुजवणाऱ्या सर्व महामानवांना त्रिवार अभिवादन करतो. तसेच मंचावरती उपस्थित अरुंधतीताई शिरसाट, योगेश दादा बन, आपल्या राज्याचे प्रवक्ते तय्यबभाई जफर, ज्यांच्या सर्वांसाठी आपण इथे जमलोय असे आपल्या सर्वांचे लाडके आणि जनतेने निवडून दिलेले नगरसेवक सतीश दादा गायकवाड, अंजन भाऊ ताळे, प्रेम चव्हाण, अमर जगताप, तसेच असलेले नगरसेवक करुणा मेघनन जाधव, आरबी चव्हाण आपले उमेदवार, आणि तसंच मंचावरती सर्वांना, इथे उपस्थित माझ्या माता भगिनींना, वडीलधारी मंडळीला आणि या चळवळीमधल्या तमाम साथीदारांना माझा मानाचा, प्रेमाचा, सप्रेम, स्वाभिमानी, क्रांतिकारी जय भीम. मित्रांनो, आज आपण एका अर्थाने इतिहास घडवलाय. कारण आपण ज्या दिवशी निवडणूक होती 16 जानेवारीला आपला निकाल होता. मला अजूनही तो दिवस नीट आठवतोय की 16 जानेवारीला निकाल होता. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मिरवणुकी निघत होत्या, उमेदवार विजयी झाले होते, नगरसेवक विजयी झाले होते, नीळ उडत होता, गुलाल उडत होता. पण आपला हा प्रभाग क्रमांक 24 असा एकमेव महाराष्ट्रामधला प्रभाग होता जिकडे निवडून आलेल्यासाठी नाही, पण ज्याचा पराभव झाला त्याच्यासाठी महाराष्ट्रामधली सगळी मोठी निवडणूक निघाली होती आणि मिरवणूक निघाली होती. मित्रांनो, हे महाराष्ट्रात नाही तर भारताच्या इतिहासामध्ये दर्ज होणार आहे की एका उमेदवाराचा पराभव झाला. तो पराभव कोणीही मतदानातनं केला नव्हता. तो पराभव त्यांनी चीटिंग करून, फेरफार करून केला होता आणि तो पराभव स्वीकार करणार नाही म्हणून त्या उमेदवाराला मतदान करणारे अख्खे मतदार हे रस्त्यावरती येऊन म्हणत होते की आम्ही सतीश भाऊ गायकवाड आणि त्यांच्या पॅनलला मतदान केलं होतं, आमचं मत गेलं कुठे? हा प्रश्न विचारण्यासाठी एवढ्या मोठ्या संख्येने महिला, पुरुष, तरुण हे उपस्थित झाले होते. आणि हा महाराष्ट्र हा कधी विसरणार नाही की प्रभाग क्रमांक 24 ची जनता ही रस्त्यावरती उतरली होती आणि त्यांनी विचारलं होतं इकडच्या सरकारला, इकडच्या प्रशासनाला की आम्ही सतीश भाऊंना मतदान केलं होतं, आम्ही वंचित बहुजन आघाडीला मतदान केलं होतं, मग आमचं मत गेलं कुठे? एक खूप फेमस डायलॉग आहे आणि तो डायलॉग आपल्या प्रभाग क्रमांक 24 मध्ये नक्की लागू होतो की क्या रे चीटिंग की आहे. तर हो, आपल्या विरुद्ध इथे चीटिंग केलेली आहे. सतीश दादा गायकवाड आणि त्यांचं पॅनल हे जनतेने निवडून दिलेले नगरसेवक आहेत आणि हे जनतेच्या मनातले नगरसेवक आहेत. आणि आता वेळ आलेली आहे बोगस मशिनीमधनं चीटिंग करून निवडून आलेल्या नगरसेवक आणि त्यांचे पाठराखण करणाऱ्या चोर आमदारांना रस्त्यावरती उतरून त्यांची जागा दाखवायची. मित्रांनो, एक गोष्ट समजून घ्या की आमदार लोक जी असतात ती लोकसेवक असतात, जनसेवक असतात. लोकांची सेवा करायची असते, त्यांना लोकांची कामं करायची असते. पण आपले जे नारायणपूरचे आमदार आहेत ते असे आमदार आहेत की ते घरात बसून बसतात. ज्या लोकांची सेवा करायची असते, ज्या लोकांपासून त्यांनी मदत केली पाहिजे, त्याच लोकांपासून त्यांना घरात लपून बसायला लागतं आणि एवढा मोठा पोलीस प्रशासनाचा ताफा त्यांना उभा करायला लागतो स्वतःच्या संरक्षणासाठी. अख्ख्या भारतात असा एकमेव हा बोगस बंडल आमदार असेल ज्याला स्वतःच्या मतदारांपासून संरक्षण लागतं. आणि दुसऱ्या बाजूला म्हणजे जे पोलीस प्रशासन उपस्थित झाले, 4 पोलिसांच्या जीप आहेत, 2 मोठे पिंजरे आहेत, अख्खे पोलीस प्रशासनाचा ताफा उभा केला इकडे. मला या पोलिसांना एकच गोष्ट सांगायची की तुम्ही पोलीस आहात, चोरांना पकडणं तुमचं काम आहे, चोरांचं संरक्षण करणं तुमचं काम नाहीये. पण ह्यांना इकडे कितीही पिंजरे लावू देत, ह्यांना कितीही पोलीस लावू देत,
अख्ख्या औरंगाबादचा पोलीस स्टाफ केला तरी सतीश दादांच्या मागे उभे राहणारे आयु नाही, हे संख्येने जास्त असणार आहेत आणि सतीश दादांना झालेलं मतदान सुद्धा त्याच्याहून जास्त आहे. मित्रांनो, म्हणून मी इकडे आपल्याला एकच गोष्ट सांगायला आलो की ही लढाई अजूनही आपण हारलेलो नाही आहोत आणि ही लढाई अजूनही आपल्या बाजूनी संपलेली नाहीये. आपण एकत्र आलोत, लढणार आहोत आणि कोणत्याही परिस्थितीत येणाऱ्या काळामध्ये जिंकणार आहोत म्हणजे जिंकणार आहोत. म्हणून मी आपल्याला एक विनंती करायला इथे उपस्थित झालोय की आपली लढाई थांबली नाहीये, आपली प्रक्रिया सुद्धा थांबली नाहीये. आपण मतदानाच्या प्रक्रियेमधनं, मतांमधनं सतीश दादांना हे नगरसेवक बनवलं होतं. सतीश दादा निवडून पण येणार होते, पण एक मेमरी स्टिक ईव्हीएम मधनं दुसऱ्या ईव्हीएम मध्ये टाकण्यात आली, मतांचा फेरफार करण्यात आला आणि ईव्हीएम मध्ये जुगाड करून, चोरी करून, चीटिंग करून इकडे भाजप कमळाबाईच्या लोकांना निवडणूक आणण्यात आली. पण एक गोष्ट आपण सर्वांनी समजून घ्या की यांनी चीटिंग केली असेल तरी आपण रस्त्यावरची लढाई आणि कोर्टामधली लढाई हारलेलो नाही आहोत. आपण सर्व रस्त्यावरची लढाई लढतच आहात, पण त्याच्याहून महत्वाचं आपल्याला कोर्टामधली लढाई जिंकण्याचं महत्वाचं आहे. कारण कोर्ट हीच एक ताकद आहे जी निवडून आलेल्या नगरसेवकांना बाहेर टाकून जनतेच्या नगरसेवकांना आतमध्ये घेऊ शकते. तुम्हाला एक गोष्ट सांगा, कोर्टामधली लढाई लढायची ना? तुम्ही साथ देणार ना? जर तुम्हाला एक रिक्वेस्ट केली, काही करायला सांगितलं तर करणार? मग ऐका, ऐकून घ्या. आता आपल्या सर्वांना ऍफिडेव्हिट द्यायचं आहे, बरोबर? उचला तिला विचारे. आपल्या सर्वांना ऍफिडेव्हिट द्यायचं आहे. आपल्याला ऍफिडेव्हिट कोणत्या प्रकारचं द्यायचं आहे की आपल्याला आपलं नाव, आपला पत्ता आणि त्याचबरोबर आपल्या मतदान कार्डावरती जो नंबर येतो, बरोबर? वोटर आयडी वरती आपला वोटर आयडी असतो, नंबर असतो, तो वोटर आयडी लिहायचा. त्या पत्रावरती लिहायचं की मी माझं मत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना दिलं होतं, सतीश दादा गायकवाड इतर उमेदवारांना गॅस सिलेंडरवरती मतदान केलं होतं. माझं मत हे मतमोजणीमध्ये दिसत नाहीये, माझं मत गेलं कुठे? एवढ्या प्रकारचं आपल्याला एक ऍफिडेव्हिट लिहायचंय. त्याच्यावरती आपली सही मारायची आहे, शिक्का मारायचा आहे, अंगठा मारायचा आहे, जे काय मारायचं असेल ते मारा आणि आपल्याला पुढे जाऊन ते सरकारला द्यायचंय. आणि आपण हे दाखवून देऊ की सतीश दादांना मिळालेल्या ईव्हीएम मधल्या मतांपेक्षा आणि सतीश दादांच्या ईव्हीएम मधल्या मिळालेल्या पॅनलपेक्षा जेव्हा 1000-2000 जास्त ऍफिडेव्हिट जातील आणि हे विचारतील की आम्ही आमचं मत वंचित बहुजन आघाडीला दिलं होतं, आमचं मत गेलं कुठे, तेव्हा या सरकारला आपल्याला उत्तर द्यायलाच लागणार आहे आणि हे सांगायला लागणार आहे की आम्ही चोरी केली आणि आम्ही नारायण कुचेंच्या सांगण्यावरनं चोरी करून हा बंडल नगरसेवक उभा केलाय. पण जनतेच्या मनातला आणि जनतेच्या मनात मतदानातला आमदार, नगरसेवक आणि पुढील होणारे खासदार हे वंचित बहुजन आघाडीचेच असतात. म्हणून मित्रांनो, परत एकदा समजून घ्या, आपल्या सर्वांना ऍफिडेव्हिट करायचंय. सतीश भाऊ, वंचित बहुजन आघाडीची तमाम टीम ही आपल्या सर्वांपर्यंत आपल्याला ऍफिडेव्हिट लिहायला मदत करेल. आपल्या सर्वांकडे त्याच्यावरनं शाळा शिक्क्या करून घेतील आणि ते ऍफिडेव्हिट आपल्या सगळ्यांकडनं गोळा करतील, कलेक्ट करतील आणि नेऊन पुढे सरकारकडे देतील. पण हे ऍफिडेव्हिट महत्वाचं. प्रत्येक माणसाची ही जबाबदारी आहे की त्यांनी या ऍफिडेव्हिट यावं, त्यांनी ऍफिडेव्हिट वरती सही करावी. कारण जर आपण ऍफिडेव्हिट केलं नाही तर आपल्या मत मोजलं जाणार नाही, हे आपण सर्वांनी समजून घेतलं. आपण सर्वांनी सतीश भाऊंना आणि त्यांच्या पॅनलला मतदान केलं होतं ना? आता आपली सर्वांची जबाबदारी आहे की आपलं मत हे सतीश भाऊंना पडलं नाहीये. जर तुमच्या सर्वांचं मत खऱ्या अर्थाने ईव्हीएम मधनं सतीश भाऊ आणि त्यांच्या पॅनलला पडलं असतं तर आज आपला विजय निश्चित होता. पण दाबलेलं बटन आणि दाखवलेले मत ह्याच्यामध्ये कुठेतरी कपावत झालेली आहे आणि ती कपावत कुठे झालीये, कशी झालीये आणि का केलीये हे जगासमोर मांडणं आज आपलं काम आहे.
आणि ते आपल्याला शोधून जगासमोर मांडावे लागणार आहे. आणि म्हणून आपण सर्वांनी एक ऍफिडेव्हिट द्यावं की मी वंचित बहुजन आघाडीला मत दिलं होतं, ह्या माझा वोटर आयडी, हा माझी सही, माझं मत तुमच्या मतपेटीमध्ये दिसत नाहीये, तुम्ही सांगा माझं मत गेलं कुठे. जेव्हा एक 4-5 हजारहून जास्त ऍफिडेव्हिट इकडच्या कलेक्टरांकडे आणि निवडणूक आयोगाकडे जातील तेव्हा त्यांना त्याच्यावरती उत्तर देणं भाग पडणार आहे की तुमचं मत गेलं कुठे. कारण ही दिवसाढवळा केली गेलेली चोरी, ही लोकशाहीशी केल्या गेलेला खिलवाड आहे आणि इकडच्या मतदार राजाच्या हातातनं घेऊन टाकलेला हा अधिकारात चोरलेला गेलेला आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढीच विनंती करतो की कोणत्याही परिस्थितीत आपल्या सर्वांना एकत्र येऊन ऍफिडेव्हिट द्यायला लागणार आहे. जसं आपण रस्त्यावरची लढाई लढतो तसं आपल्याला कोर्टातली लढाई सुद्धा लढायला लागणार आहे. आणि जर आपण सर्वांनी ऍफिडेव्हिट केले आणि जर आपण सर्वांनी 5,000 पेक्षा जास्त ऍफिडेव्हिट इकडच्या कोर्टामध्ये नेऊन उभे केले आणि हे विचारलं की आमचं मत गेलं कुठे, तर कोर्टाला आपल्याला उत्तर द्यायलाच लागणार आहे आणि कोर्टाला आपल्याला उत्तर द्यायला आपण भाग पाडू. दुसऱ्या बाजूला मला हे सांगायचं की कोर्टाची लढाई लढायला आपल्या सर्वांचा बाप बाळासाहेब आंबेडकर आहेतच. सतीश दादा, त्यांची वकील आणि त्यांच्या टीमला बाळासाहेब आंबेडकरांचं 16 तारखेपासून मार्गदर्शन मिळत होतं. फोनवरती ते सांगत होते आणि एकदा आपले ऍफिडेव्हिट गेले, आपले ऍफिडेव्हिट कोर्टामध्ये पोहोचले, उभे राहिले आणि ते त्या जजच्या समोर गेले की बाळासाहेब आंबेडकर स्वतः काळा कोर्ट घालून प्रभाग क्रमांक 24च्या पॅनलला निवडून आणण्यासाठी मेहनत करतात. म्हणून मित्रांनो, मी जाताना आपल्याला एवढंच सांगतो की आज आपल्या सर्वांसमोर उभे ते जनतेचे नगरसेवक आणि आज त्यांना निवडून आणलेले मतदार राजा आज आपण इथे. आणि आता आपल्याला अशी एक ताकद उभी करायची की आपल्या नगरसेवकांच्या मध्ये आणि मतदार राजाच्या मध्ये कोणतंही बंडल चोरी करणारं मशीन नाही, तर बॅलेट पेपर. आणि म्हणून इकडच्या भाजपवाल्यांना, नारायण कोचेला आणि त्यांच्या तमाम चेल्याच्या पट्यांना माझं आव्हान आहे, तुमच्यामध्ये दम असेल तर बॅलेट पेपरवरती मतदान घेऊन दाखवा. आम्ही ही गॅरंटी घेऊ की तुम्हाला 200 मतांपेक्षा पण जास्त पडणार नाही. ही वंचित बहुजन आघाडीचा तुम्हाला ओपन चॅलेंज आहे. हिंमत असेल तर मैदानामध्ये येऊन दाखवा. पोलीस घेऊन या तरी फरक नाही पडत, पण मैदानामध्ये येऊन तर दाखवा. म्हणून मित्रांनो, परत एकदा आवाहन करतो की आपण सर्व इथे जमलात, आपण सर्वांनी सतीश भाऊंना साथ दिली, हे आपल्या सर्वांची आणि सतीश भाऊंची ताकद आहे आणि सतीश भाऊंनी कमवलेलं आपल्या सर्वांचं प्रेम आहे. की परत एकदा सांगतो, महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये हे कुठे नाही होत की एक उमेदवार पडतो, तो उमेदवार त्याच्यातनं बाहेर पडतो, उमेदवार सावरतो आणि उमेदवार पुढच्या कामाला लागतो. पण उमेदवार सोडा, जनता मानायला तयार नसते की आमचा पराभव झालाय. हे महाराष्ट्रात नाही, भारतात अजून कुठे नाही होत की उमेदवारांनी सोडून दिला असला विषय तरी जनता सोडायला तयार नाहीये. आणि हाच ताकद, हाच ऊर्जा आणि हाच जोश आपल्याला पुढे जाऊन यशामध्ये रूपांतर करायचंय. आणि आपल्याला कोणत्याही परिस्थितीत जो प्रभाग क्रमांक 24 मध्ये वंचित बहुजन आघाडीचा पॅनल हा निवडून आणायचा आहे. आणि मी परत एकदा म्हणतो की चोरी झालीये, आपण सगळे बघितलीये, आपल्या डोळ्यासमोर झालीये. इकडच्या पोलिसांना माझा प्रश्न आहे की तुम्ही खऱ्या चोरांना कधी पकडणार आहात. म्हणून जाताना परत एकदा एवढीच आपल्याला रिक्वेस्ट करतो की आपण सर्वांनी ऍफिडेव्हिटचा हा विषय आपल्या मनावर घ्यावा. कारण आपण मोर्चे काढून, आंदोलन करून एका बाजूला सरकारवरती दबाव टाकू, पण आपली केस सरकारमध्ये जाणं आणि सरकारला हे दाखवून देणं की ईव्हीएम मध्ये चोरी होते आणि ईव्हीएम हे हटलं पाहिजे, ह्याच्यासाठी आपला हा लढा आणि आपले ऍफिडेव्हिट आणि आपल्या सर्वांचा साथ हा खूप महत्वाचा आहे. तर मला फक्त जाताना सांगा की आपण साथ देणार ना, ऍफिडेव्हिट करणार ना, आणि इकडच्या सरकार आणि ईव्हीएमच्या विरुद्ध लढायचं ना. म्हणून आपण सर्वांनी अशाच प्रकारे साथ द्या. पूर्ण प्रक्रियेमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या लोकांची मदत करा आणि आपण सर्व मिळून सतीश दादा आणि त्यांच्या पॅनलला नगरसेवक बनवू. एवढंच म्हणून मी माझे 2 शब्द थांबवतो. जय भीम, जय संविधान.